तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट कामाला लागल्याचा आरोप करण्यात आलाय। तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी अशा प्रकारे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट काम करतंय आणि त्यांनी जवळपास 250 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत भर सभागृहात बोलताना केला। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटने मुंढे यांच्या बदलीसाठी 250 कोटी जमा केल्याचा आरोप आव्हाड यांनी केल्यानंतर सभागृह अवाक झालं। पण या सगळ्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही असं तुकाराम मुंढे म्हणाले। अध्यक्ष महोदय, 10 लोकांची आत वरती आहे ना। अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही, ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्यात त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून। सगळे कामा धंद्याला लागलेत। हे सगळ्या लॉबीज आहेत, इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे। अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत, 250 कोटी रुपये। मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा आहे जर हे जास्त, म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आयडिया नाही, काय आयडिया नाही। आम्ही हिअरिंग फ्रॉम, मला काय आयडिया नाही। त्यांनी बोललं तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मला विचारून काय करणार आहे। आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो कमेंट्स। मी माझ्या महाराष्ट्रात जेवढे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, फूडवाले असतील, ड्रग्जवाले असतील, त्यांना इंडस्ट्रियलिस्ट किंवा एंटरप्रेन्योर म्हणतो। चुकीचे करणारे असतील तर त्यांना माफिया म्हणून ट्रीट केलं जाईल, कारवाई केली जाईल।